चालीसगांव में बिजली वितरण कंपनी ने बकाया बिल न भरने और बिजली चोरी करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई शुरू कर दी है। शहर के कई इलाकों में बिजली विभाग की टीमें ने छापेमारी की, जिससे बिजली चोरी करने वालों में हड़कंप मच गया। बिजली वितरण कंपनी ने उपभोक्ताओं से अपील की है कि वे जल्द से जल्द बकाया बिल जमा करें और अनधिकृत रूप से बिजली कनेक्शन का उपयोग न करें। बिजली वितरण कंपनी द्वारा चालीसगांव में बकायादारों और बिजली चोरी करने वालों पर कड़ी नजर रखी है। घाट रोड इलाके में विशेष जांच अभियान चलाया गया, जिसमें करीब 30 से 35 बिजली मीटर जब्त किए गए। इस कार्रवाई के चलते पूरे शहर में हलचल मच गई है। पिछले कुछ दिनों में बिजली विभाग ने बकाया वसूली और मीटर जांच अभियान तेज कर दिया है। अधिकारियों ने साफ कर दिया है कि बिजली चोरी किसी भी हाल में बर्दाश्त नहीं की जाएगी और दोषियों पर सख्त कार्रवाई की जाएगी। जळगावचे मुख्य अभियंता आहे मुलानी साहेब आणि आमचे महाजन साहेब आणि बुमरे साहेब कार्यकारी अभियंता चाळीसगाव शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरी मोहीम किंवा ग्राहकांची चेकिंग ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात मुंबईच्या आदेशानुसार चालू आहे आणि आमची ग्राहकांना विनंती आहे किंवा प्रत्येक ग्राहकांनी प्रामाणिकपणे वीज भरावे आणि विजेची चोरी करू नये आणि वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, कारण हे वीज वितरण कंपनी जी आहे महावितरण हे आपल्या सेवेसाठीच आहे। त्यामुळे आमची विनंती आहे किंवा वीज चोरी न करता प्रामाणिकपणे आपले विजेचे देयक भरून महावितरणास सहकार्य करावे अशी आपल्यातर्फे मी सर्व ग्राहकांना विनंती करतो। साहेब, आज तुम्ही हुडको कॉलनीत या भागामध्ये होता। या भागामध्ये लॉसेसचा काय विषय आहे आणि ते कसा पद्धत आपल्या या हुडको आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास 65% विजेची हानी आहे। परंतु आजचा जो ड्राईव्ह आहे हा सगळीकडे चाळीसगाव शहरामध्ये ऑल ओव्हर फ्लाइंग स्क्वॉडच्या 40 टीम चालू आहे। हुडकोमध्ये पण चालू आहे, तिकडे पाटीलवाडा, तिकडे पोद्दार स्कूल, अधिक ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्या काही टीम चालू आहेत की नुसतं हुडकोमध्येच नसून इतर भागामध्ये सुद्धा आपला वीज हानी किंवा ग्राहकांची चेकिंग वीज चोरी पकडण्याबाबत सगळीकडेच ड्राईव्ह आहे चालू आहे। सर, आता जो आपला पथक आहे यांनी इथे किती मीटर असे जप्ती केले ज्याच्यावर आपल्याला संशय आहे असा? माझ्या माहितीनुसार जवळपास इथे या एरियामध्ये अंदाजे 35% लोकांवर म्हणजे तपासणी झालेली दिसते आणि त्यामध्ये ते पुढील चौकशीकरिता डिटेल चौकशी करता तिथे टेस्टिंग आणि पुढील चौकशी करता ते आमच्या ताब्यात घेतलेलं ग्राहकांच्या संमतीने।